नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर फायनली बीएड सीईटीचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे। तर तुम्हाला कसा पाहता येणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गूगल किंवा क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे cetcell.mahaCET अशी वेबसाईट तुमच्या समोर येणार आहे। अशा पद्धतीचं इंटरफेस या ठिकाणी आल्यानंतर जे आहेत तर या ठिकाणी बीएड सीईटीचा रिझल्ट बघण्यासाठी सरळ या ठिकाणी बघा दिलेले आहे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहेत। क्लिक केल्यानंतर जे आहे तर तुमच्या समोर या ठिकाणी रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकावा लागणार आहे, जो की तुम्ही फॉर्म भरताना या ठिकाणी ईमेल आयडी टाकलेला आहे आणि जो पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे तो पासवर्ड तुम्हाला विसरला असेल तर फॉरगेट सुद्धा करू शकता किंवा तुमच्या मेलला वगैरे पासवर्ड वगैरे आलेला असतो। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने या ठिकाणी इंटरफेस येणार आहे। तुम्हाला सर्वात खाली या ठिकाणी बघा साइडला स्कोअर कार्डचं ऑप्शन दिलेलं जाईल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहेत। क्लिक केल्यानंतर अजून या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिले जाईल, एमएच बीएड सीईटी जनरल आणि बीएड सीईटी सीईटी। ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी बीएड जनरल सीईटीवरती क्लिक करून घ्यायचे आहेत। क्लिक केल्यानंतर सरळ तुम्हाला डाउनलोड स्कोअर कार्डचं ऑप्शन येईल, तुमचं इथे या ठिकाणी डाउनलोड होईल स्कोअर कार्ड। डाउनलोडच्यावरती क्लिक केलं की लगेच तुमचा जो हे आहे स्कोअर कार्ड तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता बीएड जनरल स्पेशल अँड सीईटी 2025 पर्सेंटाईल या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे 8.01 म्हणून डेट ऑफ रिझल्ट असेल। त्याच्या पद्धतीने तुम्ही जो आहे बीएड सीईटीचा जो आहे स्कोअर कार्ड तुम्ही बघू शकता। स्कोअर कार्डची प्रिंट काढून ठेवायची आहे, तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस स्कोअर कार्डसुद्धा कंपल्सरी लागत असतो, म्हणून डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यायचे आहेत।